नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, 2024 या वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारनं अनेक विविध योजना सुरू केलेल्या आहेत। महिलांसाठी देखील अनेक योजना सुरू झाल्यात, परंतु त्यातील लाडकी बहीण योजना खूपच गाजली। जुलै 2024 पासून या योजनेला सुरुवात झालेली आहे। या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात। या योजनेअंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक महिलांना 7 हप्ते देण्यात आलेत, म्हणजेच आतापर्यंत 9000 रुपये यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। या योजनेअंतर्गत अनेक महिलांनी उशिरा अर्ज केलेले आहेत किंवा काही महिलांनी अजून अर्ज केलेले नाहीत। आता त्या महिलांना देखील अर्ज करण्याची संधी मिळणार आहे आणि त्याची प्रोसेस कधीपासून सुरू होणार आहे याची अनेक जण वाट पाहत होते आणि आता याच लाडक्या बहिणी योजनेच्या अर्ज करण्याच्या प्रोसेसबद्दल एक नवीन अपडेट समोर आलेली आहे। ती म्हणजे आता ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज अजूनही केलेला नाही त्यांच्यासाठी अर्ज करण्याची प्रोसेस पुन्हा एकदा सुरू केली जाणार आहे। पुढील आर्थिक वर्षामध्ये महिलांना दर महिना 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे आणि ही घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, परंतु त्यासाठी महिलांना काही महिने वाट पाहावी लागणार आहे। परंतु आता या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे। याआधी राज्यातील जवळपास 12 लाख महिलांच्या बँक अकाउंटला त्यांचं आधार कार्ड लिंक नव्हतं। अशा महिलांना या योजनेचे पैसे आले होते, परंतु ज्या महिलांनी उशिरा का होईना ते आधार कार्ड लिंक केलेलं आहे त्यांना डिसेंबर महिन्यात एकूण 9000 रुपये जमा झालेले आहेत। त्यामुळे ज्या महिलांनी अजूनही या योजनेचा अर्ज केलेला नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। तर मग मित्रांनो, ही नक्की कधी सुरू होणार आहे आणि कुठल्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे ही सगळी माहिती जसजशी सरकारकडनं समोर येईल तशी तशी आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचा प्रयत्न करू। तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून ही सगळी माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल। तर मग मित्रांनो, आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।